जुन्नर शहरातील भुईकोट किल्ला चांदबिबी महालाच्या आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न झाले असून बुरुडगाव रोड आयटीआय गेट शेजारील भिंतींवर माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ऐतिहासिक चित्रांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। यावेळी इतिहासाचा वारसा जोपासत विकसित शहर निर्माण करायचे असे मत आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी व्यक्त केले आहे। समाजामध्ये काम करत असताना वैचारिक बांधिलकी जोपासत चांगलं काम उभं करणं गरजेचं आहे। शहर विकासासाठी नागरिकांनी मतरूपी काम करण्याची संधी दिली आहे। त्या माध्यमातून नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपीच्या विकासाला गती दिली आहे। माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी नेहमी चांगल्या विचारातून नवनवीन संकल्पना समाजासमोर मांडण्याचं काम केलं आहे। शहराला 500 वर्षाचा महान इतिहास आहे, तो एकत्रित मांडण्याचं काम केलं आहे। इतिहासकार भूषण देशमुख आपल्या शहराचं ब्रँडिंग करत असून खरा इतिहास जोपासत समाजासमोर आणण्याचं काम करत आहेत। बुरुडगाव रोड इथं साकारण्यात आलेला इतिहास आजच्या युवा पिढीला ऊर्जा आणि प्रेरणा देत राहील। विकास कामातनं शहरामध्ये शांतता आणि सुरक्षितता याचं वातावरण निर्माण करण्याचं काम केलं आहे। त्यामुळं शहर विस्तारीकरणाला वाव मिळाला। नकाशावरचे रस्ते प्रत्यक्षात साकारले, त्यामुळं नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न देखील मार्गी लावला। विकासाचा वारसा जोपासत विकसित शहर निर्माण करण्याचं काम सुरू आहे। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं आहे। शहरामध्ये ती आणली एक ऐतिहासिक वास्तूंचा एक वेगळ्या प्रकारचा एक शिल्प या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। त्याचा आज लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे। त्या कार्यक्रमाकरता मंचावर उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्मान्य या ITI कॉलेजचे प्राचार्य जागीरदार सर, ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न होतो आहे, असे आपल्या जिल्ह्याचे दांडगा अभ्यास असणारे इतिहासकार सन्मान्य भूषण देशमुख सर, ज्यांच्या संकल्पनेतनं आज हे संपूर्ण शिल्प या ठिकाणी उभा राहिले, असे आपल्या शहराचे लोकप्रिय उपमहापौर सन्मान्य गणेशजी भोसले साहेब मंडळी। बऱ्याच वेळापासून आपला कार्यक्रम सुरू आहे। बागानगर साहेबांपासून सुरुवात झाली आणि सगळंच विश्लेषण बागानगर साहेबांनी आपल्याला दिलेलं आहे। त्यामुळं बघाशी भोसले साहेबांनी ज्या वेळेला सांगितलं की आता मी फार वेळ घेणार नाही, आता बागानगर साहेबांनी सांगितलं, सगळंच विश्लेषण केलेलं आहे। भोसले तुम्ही भाषण करत होते, मी चोपडा साहेबांना विचारलं काय काय सांगितलं, ते म्हणले सगळं सांगितलं, काही ठेवलेलं नाही, तुम्हाला सुद्धा काही फार काही बोलायला स्कोप नाही। पण खरं तर प्रत्येक कार्यक्रमाच्या निमित्तानं मुकेशदादा एक संधी असते की आम्ही सगळे मंडळी कुठल्याही वेळेची पर्वा न करता सातत्याने तुमच्यासारखी मंडळी ज्यावेळेला आम्हाला मतारूपी जबाबदारी देतात की आम्ही तुम्हाला कशाकरता निवडलंय, तर या कामांकरता निवडलेलं आहे। त्यांच्या पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस आमच्या गाठी भेटी झाल्या, बोलणं झालं आणि त्याच्यातून ही संकल्पना साकारण्यात आलेली आहे। आणि खरं म्हणजे हे घडण्याचंच जे आहे ते देशमुख साहेब आहेत। आणि या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या त्यावेळेस आमदार साहेबांना सांगितलं असं अशी गोष्ट आपल्याला करायची। ते म्हणले अरे वा, एकदम छान आहे, तुम्ही करा, पैशाची काहीच अडचण येणार नाही। लईच काम सुरू झालं त्याच्यावर सगळं आणि हे साकार झालं। आपल्या प्रभागामध्ये अनेक गोष्टी झाल्या। आता बागानगरे साहेबांनी सांगितलं दवाखाना झाला आहे, फाउंटन झालं आहे, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स झालं आहे, रोड झाले, ज्येष्ठांसाठी त्यांचे हॉल झाले। आता दुसरा एक हॉल इथं करायचा आहे दुसऱ्या एक ज्येष्ठ नागरिक संघाला, त्याचं सुद्धा आमदार साहेब आपल्याला पुढच्या त्या 2-4-8 दिवसात या ठिकाणी भूमिपूजन करायचं आहे। NTV न्यूज मराठी, अहमदनगर।